श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे खोटी बायको। संजय देशमुख एक मध्यमवर्गीय कुटुंबातील सुसंस्कृत, समजूतदार आणि स्वभावाने शांत असा तरुण पुण्यातील एका नामांकित IT कंपनीत तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होता। वय होतं साधारण 32। आई वडील, धाकटी बहीण असं छोटंसं पण एकत्र आणि प्रेमळ कुटुंब। घरात सगळ्यांचं एकमेकांवर अतूट प्रेम। संजयच्या लग्नाचं वय झालं होतं। बऱ्याच स्थळ पाहिल्यानंतरही त्याला त्याची जीवनसाथी सापडत नव्हती। पण मग एके दिवशी एका कॉन्फरन्समध्ये त्याची भेट झाली श्रद्धाशी। एक तेजस्वी, आत्मविश्वासू आणि मोहक व्यक्तिमत्व असलेली तरुणी। ती एका कंपनीत टीम लीडर होती। दिसायला देखणी, बोलण्यात गोड आणि वागण्यात सभ्य। पहिल्या भेटीतच दोघं एकमेकांना आवडले। मोजक्या भेटी पण थोड्याच ओळखीचं रूपांतर लवकरच प्रेमात झालं। दोघांनी आपल्या कुटुंबांना सांगितलं आणि थोड्याशा चर्चेनंतर त्यांच्या विवाहाला संमती मिळाली। लग्न मोठ्या थाटात झालं। संजयच्या घरी सगळं कसं स्वप्नागत होतं। श्रद्धा घरात आली आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांची मनं जिंकून टाकली। सकाळी उठून सासूबाईंच्या हाताला मदत करणं, सासऱ्यांशी आदरानं बोलणं, लहान बहिणीशी मैत्री करणं। श्रद्धा एक आदर्श सून वाटत होती। पहिल्या काही आठवड्यातच संजयला जाणवलं की श्रद्धा खूप हुशार आहे। ती घरातल्या प्रत्येकाचा स्वभाव जाणून घेत होती आणि त्यानुसार त्यांच्याशी संवाद साधत होती, अगदी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञासारखं। पण संजयला त्यात काही विशेष संशय वाटला नाही। उलट तो गर्वाने सगळ्यांना म्हणायचा, माझी बायको म्हणजे देवदूत आहे। श्रद्धाने ऑफिस जॉईन केलं नाही। ती म्हणाली, मला सध्या कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे। देशमुख कुटुंबाला हे फारच भावलं, पण संजयचं मन कधी कधी विचारात पडे। श्रद्धा इतकी पुढारलेली, करिअरिस्ट स्त्री अचानक पूर्णवेळ गृहिणी कशी काय झाली? एक दिवस संजय ऑफिसमधून लवकर आला। घरी शांतता होती। आई बाबा देवळात गेले होते। बहीण कॉलेजमध्ये। श्रद्धा कुठेच दिसेना। फोन लावला तर तो स्विच ऑफ आला। संजय थोडा अस्वस्थ झाला। साधारण 1 तासानंतर श्रद्धा घरी आली। चेहऱ्यावर घाम, केस विस्कटलेले आणि साडी थोडी अस्ताव्यस्त। संजयने विचारलं, कुठे गेली होतीस? ती थोडं हसून म्हणाली, माझ्या मैत्रिणीला अचानक काही वैयक्तिक प्रॉब्लेम झाला, तिच्याकडे गेले होते। सॉरी, फोन स्विच ऑफ झाला। संजय काही बोलला नाही, पण त्याच्या मनात पहिल्यांदा एक शंका उमटली, पण त्यानं ते मनातून झटकून टाकली। पुढील काही दिवस सगळं सुरळीत होतं। श्रद्धा हसतमुख, समजूतदार आणि प्रेमळ सून म्हणून सगळ्यांची लाडकी झाली होती। पण काही लहान-सहान गोष्टी संजयच्या लक्षात येत होत्या। उदाहरणार्थ, ती नेहमीच आपले दागिने दाखवत नसे। सण साजरे करताना नकली दागिने घालायची। तिचा एक कपाट होता, ती स्वतःच उघडे करत असे, कोणालाही हात लावू देत नसे। बऱ्याच वेळा फोनवर बोलताना ती हिंदीत किंवा इंग्रजीत बोलत असे आणि संजय किंवा कुणी जवळ आले की लगेच कॉल कट करत असे। एक दिवस संजयने सहजच विचारलं, तुझ्या जुन्या ऑफिसमधल्या मित्रमैत्रिणीशी संपर्कात आहेस का? ती थोडं अडखळून म्हणाली, नाही, म्हणजे सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत। त्याला वाटलं कदाचित खरंच असेल, पण त्या रात्री ती बाथरूममध्ये असताना तिच्या टेबलवर ठेवलेला मोबाईल वाचताना संजयने पाहिला। स्क्रीनवर नाव झळकत होतं, विकी। संजय विचारात पडला। त्याने काही न करता मोबाईल बाजूला ठेवला। श्रद्धा आली आणि पटकन मोबाईल उचलून कॉल कट केला। संजयची मनशांती हरवली। दुसऱ्या दिवशी त्याने श्रद्धाचा थोडा मागोवा घेण्याचं ठरवलं। ऑफिसला जाण्याचं कारण सांगून तो निघाला। घराच्या बाहेर झाडामागे लपला।
थोड्या वेळाने श्रद्धा काहीसं घाईघाईने निघाली. साडी, मेकअप, परफ्यूम, एखाद्या पार्टीला जात असल्यासारखी तयारी. तिने घरात सांगितलं की ती भाजी आणायला जात आहे. संजय तिच्या मागोमाग निघाला. काही अंतरावर तिने रिक्षा पकडली आणि शहराच्या दुसऱ्या टोकाला गेली. एका जुन्या अपार्टमेंटमध्ये ती गेली आणि एका फ्लॅटमध्ये शिरली. तिथं ती तासभर होती. संजय गोंधळला. काय चाललंय हे? कुणाकडे गेली होती ही? कुणाच्या भेटीला? तो विचारात पडला होता, पण त्यानं काहीही विचारलं नाही. घरी परतल्यावर श्रद्धा अगदी सामान्यपणे वागत होती. एखाद्या हुशार अभिनेत्रीलाही तिच्या अभिनयासमोर फिकी पडेल. त्याच रात्री संजयने श्रद्धा जिथे गुपचूप जाऊन बोलते तिथे लहानसा रेकॉर्डिंग डिव्हाइस ठेवला. त्याला खात्री करायची होती की त्याचे संशय खोटे आहेत. पण दुसऱ्या दिवशी जे त्याच्या कानावर आलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. श्रद्धा फोनवर बोलत होती. अरे, तुला सांगितलं ना, अजून थोडे दिवस वाट पहा. तो अजून पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवतो. घराची कागदपत्र पण हळूहळू हातात येतील. फक्त तू धीर धर. आणि हो, कालचा फ्लॅट बघितला मी. बरोबर आहे. नंतर सगळं तिकडे शिफ्ट करता येईल. संजयचा श्वास अडकला. त्याचं स्वप्नावत आयुष्य, सुंदर पत्नी, आनंदी कुटुंब सगळं एका मोठ्या खोटेपणावर उभं होतं का हा प्रश्न पडला. त्या रात्री संजय अक्षरशः ढवळून निघाला होता. श्रद्धाच्या मोबाईलवरून ऐकलेला संवाद त्याच्या मनात आदळत राहिला. घराची कागदपत्र सगळं तिकडे शिफ्ट करता येईल हे शब्द त्याच्या मेंदूत खोलवर परिणाम करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा अगदी नेहमीसारखी वागत होती. सासूबाईंना चहा नाश्ता, सासऱ्यांना औषधं आणि संजयसमोर मधुर हास्य. पण आता त्या हास्यामागे संजयला एक गूढ सावली दिसत होती. त्याच्या नजरेत शंका होती आणि ती श्रद्धाने लवकरच ओळखली. काय झालं रे संजय? फार शांत आहेस, ती विचारत होती. संजय थोडंसं हसून म्हणाला, काही नाही, जरा ऑफिसचं टेन्शन आहे. त्याने हे तात्पुरतं उत्तर दिलं. पण आता त्याचं मन फक्त एकाच गोष्टीकडे लागलं होतं. सत्य शोधायचं आहे. संजयने त्याच्या कॉलेजमधल्या एका मित्राशी संपर्क साधला, विशाल, जो एका खाजगी गुप्तहेर संस्थेत काम करत होता. संजयने त्याला सर्व माहिती दिली आणि विनंती केली की श्रद्धाच्या मागोमाग एक तपास सुरू करावा. विशालने 2 दिवसात श्रद्धाच्या मागील जीवनाची काही झलक संजयसमोर ठेवली. तुझ्या बायकोचं खरं नाव श्रद्धा देशमुख नाहीये. तिचं मूळ नाव आहे सोनाली देशपांडे. 3 वर्षापूर्वी मुंबईत ती एका व्यापाराशी लग्नात होती, केशव गायकवाड. ते लग्न 6 महिन्यातच तुटलं. पण घटस्फोटाची कोणतीही अधिकृत नोंद सापडत नाही. दुसरं म्हणजे तिच्या विरुद्ध मुंबईत एका बँकेच्या फसवणुकीची केसही आहे. तरी पुरावे अपुरे असल्याने ती अटक झाली नव्हती. संजय हादरला. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याने जी स्त्री संपूर्ण आयुष्याची साथ मानली ती इतक्या थरारक भूतकाळातून आली आहे. त्याच्या लक्षात आलं की तिचा मोबाईल प्रत्येक वेळेस स्वतःजवळ ठेवण्यामागे नेहमी कारण असतं. त्याने एका सकाळी ती आंघोळ करत असताना तिचा फोन घेतला. पासवर्ड ठेवलेला नव्हता. कदाचित तिचा विश्वास की कोणीच उघडणार नाही. गॅलरी उघडली. अनेक फोटो होते, काही त्याचे आणि श्रद्धाचे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे एका अनोळखी पुरुषासोबतचे तिचे अनेक फोटो. ते फोटो खूपच जवळीक दाखवणारे होते. काही फोटो जुन्या तारीखांचे, तिच्या लग्नाआधीचे. पण काही फोटो नुकतेच घेतलेले होते, एका रिसॉर्टमध्ये आणि त्या व्यक्तीसोबतच. संजयने तो पुरुष ओळखण्यासाठी विशालला फोटो पाठवले. काही वेळातच विशालने नाव दिलं, विक्रांत राणे. एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला माणूस, जो पूर्वी कर्ज फसवणूक टोळीत
सक्रिय होता. दुसऱ्या दिवशी संजयने श्रद्धाला सापळात अडकण्याचा निर्णय घेतला. त्याने तिला सांगितलं, मी ऑफिसच्या टूरसाठी 3 दिवस बाहेर चाललोय. ती वरवर हसली आणि म्हणाली, छानच, फिरून आराम करून ये. पण संजय गेला नाही. त्याने मित्र विशालच्या मदतीने श्रद्धावर गुप्त नजर ठेवली. श्रद्धा दुसऱ्याच दिवशी त्या रिसॉर्टमध्ये गेली, जिथे ती विक्रांतसोबत पुन्हा भेटली. त्यांनी जे बोलले ते विशालच्या रेकॉर्डिंग डिव्हाइसमुळे संजयला ऐकायला मिळालं. श्रद्धा, संजय अजूनही आंधळा आहे. एकदा त्याच्या नावावर प्रॉपर्टी आली की आपण निघूया. मग मला इथं राहायचं नाही. विक्रांत म्हणतो, मग पुढचं लग्न आपलं ना, की अजून कुणाला गंडवायचं आहे? श्रद्धा म्हणते, तुला माहितीये, माझ्यासाठी लग्न म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. पैसा आला की आपण आपली वाट धरू. संजयच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ही ती स्त्री होती जिला त्याने प्रेम दिलं, सन्मान दिला आणि आयुष्यभराची साथ मानली होती. तिने धोका दिला होता. संजय घरी परतला. घरात वातावरण नेहमीसारखं होतं. आई स्वयंपाकात, वडील वर्तमानपत्रात, बहीण कॉलेजच्या अभ्यासात आणि श्रद्धा त्याच्या स्वागतासाठी दरवाजात उभी होती. तू आलास, तुझ्याशिवाय करमतच नव्हतं, ती म्हणाली. संजयने फक्त एक स्मित केलं, पण त्याच्या मनात वादळ उसळलेलं होतं. आता फक्त योग्य वेळेची वाट पाहणं बाकी होतं. त्या रात्री संजयने श्रद्धाशी वेळ घालवण्याचं ठरवलं. दोघं गप्पा मारत होते, जुने फोटो बघत होते. अचानक संजयने तिला विचारलं, श्रद्धा, तू एकदा सांगितलं होतंस ना की तुझं लग्न पहिल्यांदा झालंय? ती हसून म्हणाली, हो. का रे? मग हे काय? असं म्हणत त्याने तिच्या आणि केशव गायकवाडच्या लग्नाचे फोटो तिच्यासमोर ठेवले. श्रद्धाचा चेहरा फिक्का झाला. तिचा गळा कोरडा पडला. ती काही बोलणार तोच संजयने तिचा मोबाईल, गॅलरीतले फोटो आणि विक्रांतसोबतचे क्लिप्स तिला दाखवल्या. आता काय सांगशील? तो संतापाने बोलला. श्रद्धा काही क्षण शांत होती. मग ती हसली, एक थंड आणि निसटलेलं हसू. संजय, तू खूप हुशार निघालास, ती म्हणाली. पण सगळं कसं लवकर समजलं तुला? तुझ्या डोळ्यातल्या निरागसपणावर माझा जरा जास्तच विश्वास बसला. हे तू का केलंस? संजय विचारत होता. पैसा, स्थैर्य आणि कंटाळा. आयुष्यात थ्रिल पाहिजे असतो. तुझ्यासारख्या माणसांचं जीवन एकसुरी वाटतं. संजय काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. त्याने सासू सासऱ्यांना आणि बहिणीला सर्व काही सांगायचं ठरवलं. पण त्याआधी श्रद्धा म्हणाली, संजय थांब, मी एक बातमी सांगणार आहे. ती पुढे म्हणाली, मी गरोदर आहे. ते वाक्य ऐकताच संजय जमिनीवर कोसळला. मी गरोदर आहे, श्रद्धा म्हणाली आणि ते वाक्य संजयच्या काळजावर कोरले गेले. त्या क्षणी त्याला काय वाटलं हे शब्दात सांगणं कठीण होतं. राग, निराशा, वेदना आणि एका क्षणात जन्मलेली जबाबदारी या सगळ्यांनी त्याचं मन पोखरलं. तू काय म्हणालीस? संजय पुन्हा विचारत होता. त्याचा आवाज कापरत होता. हो, मी प्रेग्नेंट आहे. 3 महिन्याचा गर्भ आहे आणि बाळ तुझंच आहे, श्रद्धा म्हणाली, चेहऱ्यावर साधेपणाचा मुखवटा लावून. संजय शांत राहिला. त्याच्या मनात एकच विचार, ही तीच स्त्री जी मला आणि माझ्या कुटुंबाला फसवत होती. तिच्यावर विश्वास ठेवायचा का? आणि जर खरंच बाळ माझं असेल तर माझ्या निर्णयाचं काय? त्याने काहीही प्रतिक्रिया न देता तो दिवस गप्प बसून काढला. श्रद्धा मात्र नेहमीसारखी वागत होती. तिच्या अभिनयाचा तो वरचा स्तर होता. सासूबाईंना हलकीशी सर्दी झाली होती. ती त्यांच्याजवळ बसून औषधं देत होती, स्वयंपाक करत होती. कोणीही हे म्हणणार नाही की
ही स्त्री एका मोठ्या फसवणुकीचा भाग आहे. दुसऱ्या दिवशी संजयने एक निर्णय घेतला. तो श्रद्धाला म्हणाला, आपण डॉक्टरकडे जाऊ, नियमित तपासणी करायला हवी. श्रद्धा थोडी घाबरली. डॉक्टर? अरे इतके लवकर काय गरज आहे? मी ठरवलं होतं 2 आठवड्यांनी जाईन. नाही, संजय ठामपणे म्हणाला, माझ्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी आता काहीही रिस्क नको. मी अपॉइंटमेंट घेतली आहे. श्रद्धा पुढे काही बोलली नाही. दोघं डॉक्टरकडे गेले. संजयने डॉक्टरला आधीच इशारा दिला होता, गर्भाची DNA चाचणी हवी आहे. डॉक्टरांनी यावर विशेष पद्धतीने काम सुरू केलं. अगदी एका आठवड्याने रिपोर्ट आला. संजय, गर्भाच्या नमुन्यात तुझे जीन्स जुळत नाहीत. बाळ तुझं नाही. संजयचं शरीर गारठून गेलं. आता शंका नाही उरली. श्रद्धा त्याला फसवत होती, अगदी शेवटपर्यंत. त्या रात्री संजयने श्रद्धाला सांगितलं, आपण शांतपणे बोलूया. ती थोडी सतर्क झाली. काय झालं? संजयने तिच्यासमोर रिपोर्ट ठेवला. तिने तो वाचला. काही क्षण शांत राहिली. मग हसून म्हणाली, मग काय? मला माहीत होतं एक दिवस हे उघडं होईलच. तू हुशार आहेस. कसला फायदा तुला या सगळ्याचा? संजयचा आवाज गडद होता. पैसा, स्थैर्य, संरक्षण आणि हो, मी एकटी नाहीये. अशा अनेक श्रद्धा आहेत. आपण जगात फक्त प्रेमावर विश्वास ठेवतो, पण खरं आयुष्य ते व्यवहारावर चालतं. बाळ कोणाचं आहे? संजय थेट विचारतो. तुला माहितीये, तो विक्रांत. पण आता तो माझ्यासाठीही संपला. माझ्या योजनेत त्याचा भाग नव्हता इतका पुढे येण्याचा. ती शांतपणे म्हणाली. संजय डोकं हलवत म्हणाला, मी पोलिसात तक्रार करणार आहे. तू केवळ फसवणूकच नाही, तर मानसिक त्रास, खोटं लग्न आणि फसव्या बाळाचा खोटा दावा केलास. श्रद्धा उभी राहिली. कर, मी सज्ज आहे. पण माझ्याकडे पुरावेही आहेत की तुझं माझ्यावर घरगुती हिंसाचार झाल्याचा मी आरोप करेन. तुझ्या कुटुंबावर आरोप ठेवीन आणि सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करीन. संजयने डोळे मिटले. ही फसवणूक आता केवळ वैयक्तिक नव्हती, ती गुन्हेगारी पातळीवर गेली होती. पण तो घाबरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी संजयने सगळं आपल्या आईवडिलांना सांगितलं. सुरुवातीला त्यांना विश्वासच बसला नाही. त्यांची श्रद्धावर अपार श्रद्धा होती. पण जेव्हा संजयने DNA रिपोर्ट्स, तिचे मोबाईल फोटो, विक्रांतसोबतचे चॅट क्लिप्स दाखवल्या, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आईच्या डोळ्यात अश्रू होते. आपण इतक्या प्रेमाने तिला घरात घेतलं, हे असं. संजयने पोलिसात तक्रार केली. विशालच्या साह्याने त्याने सगळ्या पुराव्यांचं योग्य संकलन केलं. आवाजाचे रेकॉर्ड्स, स्क्रीनशॉट्स, वित्तीय व्यवहारांची माहिती आणि तिच्या पूर्वीच्या नावाशी संबंधित माहिती. श्रद्धाला अटक झाली. पोलिसांनी ती विक्रांत राणेच्या टोळीशी संबंधित असल्याचं उघड केलं. ती बघणाऱ्यांना प्रेमात पाडून लग्न करून मालमत्ता हक्क मिळवून मग निघून जाणं, हे तिचं ठरलेलं व्यावसायिक पद्धतीचं जाळं होतं. संजयला कोर्टातून तत्काळ घटस्फोट मंजूर झाला. तिने त्या बाळावरचा कोणताही दावा संजयवर ठेवू नये याची नोंद झाली. 2 महिने उलटले. संजय पुन्हा एकदा एकटाच होता. पण आता तो खंबीर होता. त्याने स्वतःला नव्याने सावरलं. आईवडिलांच्या सहवासात पुन्हा आयुष्य उभं करणं सुरू केलं. पण एक प्रश्न त्याच्या मनात रोज उसळायचा, मी फसवणुकीला बळी कसा पडलो? तो स्वतःशीच म्हणायचा. खरं प्रेम आणि खोटं नाटक यातला फरक अनुभवल्याशिवाय समजत नाही. एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट लीड आली, नेहा. ती शांत, नम्र आणि स्पष्ट होती. त्यांचं हळूहळू तिच्याकडे लक्ष जाऊ लागलं. पण आता संजय सावध होता. विश्वास ठेवायचा, पण डोळसपणे.
नेहाशी गप्पा वाढत गेल्या. एक दिवस तिने त्याला विचारलं, तुझं लग्न झालंय का? संजय थोडा शांत झाला. हो, पण आता मी घटस्फोटीत आहे. का? तिने विचारलं. कथा खूप मोठी आहे, पण खोटी होती ती बायको, संजय म्हणाला आणि दोघे हसले. श्रद्धा आता तुरुंगात होती. विक्रांतसह तिला गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. संजयने तिच्या विरुद्ध सर्व पुरावे पोलिसांना आणि न्यायालयाला दिले होते. केस न्यायप्रविष्ट झाली होती, तरीही त्याच्या मनात शिल्लक होती एक खोल जखम. ती बरी होण्यास वेळ लागणार होता. 3 महिने उलटले. संजयने पुन्हा आपल्या आयुष्याला दिशा देण्यास सुरुवात केली होती. घरात आता जरा स्थिरता आली होती. आईवडिलांचं मन थोडं हलकं झालं होतं, पण संजयचं मन अजूनही सतत स्वतःला दोष देत होतं. मी एवढा आंधळा कसा झालो, हा विचार त्याला सतावत असे. संजय ऑफिसमध्ये जास्त वेळ देऊ लागला. कामात स्वतःला झोकून देऊन त्याने जुने विसरायचं ठरवलं. त्याचं वागणं अधिक व्यावसायिक झालं होतं. न बोलकेपणाचं एक कवच त्याने अंगावर पांघरलं होतं. अशा वेळेस त्याच्या आयुष्यात हळूहळू आली नेहा. नेहा नवीन प्रोजेक्ट लीड. ती शांत, परखड आणि संयमी होती. तिच्या डोळ्यात एक समजूतदारी होती आणि हसण्यात एक आश्वासन. संजय सुरुवातीला तिच्याशी फार बोलत नव्हता, पण एकदा एका प्रेझेंटेशनमधल्या त्रुटीवर दोघांचं काम एकत्र आलं आणि संवाद सुरू झाला. नेहाला संजयची अजब शांतता जाणवत होती. एक दिवस तिने विचारलं, तुम्ही खूप कमी बोलता, काही वैयक्तिक कारण? संजय थोडं हसला. हो, पण त्यावर आता बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाही. नेहाने फारसे प्रश्न विचारले नाहीत, पण तिच्या नजरेत एक समज होती, जखमी मनांचं मुखवाचन. हळूहळू संजय तिच्याशी गप्पा मारू लागला. एक दिवस ऑफिसच्या टेरेसवर दोघं कॉफी घेत होते. तू अजून लग्न केलं नाहीस? संजयने विचारलं. नेहा हसली. अजून योग्य व्यक्ती भेटली नाही असंही म्हणता येईल. आणि भेटली, पण चुकीची निघाली असं झालं तर? संजयच्या आवाजात एक उपरोध होता. नेहा शांत झाली. त्याच दिवशी संजयने पहिल्यांदा तिला श्रद्धाची संपूर्ण कथा सांगितली. नेहा खूप वेळ शांत होती. तिने काहीही सहानुभूती दाखवली नाही. फक्त एक वाक्य म्हणाली, तू पुरेसा खंबीर आहेस, कारण तू ते जगून सावरला आहेस. दरम्यान कोर्टातील लढाई पुढे सरकत होती. श्रद्धाच्या बाजूने एक नामांकित वकील उभा होता. तिने संजयवर मानसिक छळाचा खोटा आरोप केला होता. पण संजयकडे पुरावे होते. DNA रिपोर्ट्स, ऑडिओ क्लिप्स, स्क्रीनशॉट, गुप्तहेराचा अहवाल. केस सशक्त होती, पण कोर्टातील खेळी केवळ पुराव्याची नसते, ती सत्य आणि त्याच्या सादरीकरणाची असते. संजयच्या वकिलांनी मुद्देसूद पद्धतीने श्रद्धाच्या खोटेपणाचं प्रदर्शन केलं. श्रद्धा न्यायालयात सांगत होती, माझ्यावर अन्याय झाला आहे, मी फसवलं नाही, मी फसवली गेले. पण न्यायाधीशांनी केस ऐकून, पुरावे तपासून तिला आणि विक्रांतला 7 वर्षाची शिक्षा सुनावली. फसवणूक, खोटं लग्न, खोट्या गर्भाचा दावा आणि मानसिक त्रास देण्याच्या आरोपातून. संजय शांतपणे निर्णय ऐकत होता. त्याला यशाचं समाधान नव्हतं, फक्त एक तुटक शांती होती. जणू एक पान पूर्ण झालं होतं. त्याच सुमारास संजयच्या घरी एक प्रसंग घडला. आईच्या तब्येतीत बिघाड झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. नेहाने हे ऐकून स्वतःहून मदत केली. संजयला वेळ दिला, औषधांची यादी आणून दिली, घरी जाऊन अन्न पोहोचवलं. संजयच्या आईला नेहाचं मृदू बोलणं आणि आपुलकी जाणवली. एका दिवशी आई म्हणाली, संजू, ही मुलगी खूप समंजस आहे. अशाच कोणीतरी सोज्वळ मुलीशी तुझं नातं असायला हवं होतं. संजय फक्त हसला.
पण आतून त्याच्या मनात कुठेतरी एखादा बंद दरवाजा हलतोय असं वाटत होतं. एक दिवस नेहाने विचारलं, तुला पुन्हा लग्न करावंसं वाटतं का? संजय खूप वेळ शांत राहिला. मग म्हणाला, मन सांगतं नाही, पण आयुष्य सांगतं हो. पण यावेळी डोळसपणे, वेळ घेऊन. मग वेळ घे, मी आहे इथे, नेहा हळूच म्हणाली. त्याच वेळी एक मेल संजयच्या इनबॉक्समध्ये आली. श्रद्धाने तुरुंगातून एक पत्र पाठवलं होतं. पत्रात लिहिलं होतं, संजय, मला माहीत आहे मी खूप मोठा गुन्हा केला तुझ्यावर, तुझ्या कुटुंबावर. पण एक वेळ अशी होती की मला खरंच वाटलं होतं तुझ्यासारखा माणूसच मला आयुष्य देऊ शकतो. विक्रांतपासून सुटका व्हावी म्हणून मी तुला निवडलं. पण माझ्यात इतकं धाडस नव्हतं की मी तुझ्याशी प्रामाणिक राहत जाईन. मला शिक्षा मिळाली आहे आणि मी तिचा स्वीकार केला आहे. फक्त एवढीच विनंती, माझ्या बाळाचा काही दोष नव्हता. तो विक्रांतचा आहे, पण तो आता अनाथ आश्रमात आहे. त्याचं नाव मी सत्य ठेवलं आहे. तू त्याला भेटावं, हवं तर मदत करावी. हक्क नको, फक्त माणुसकी. श्रद्धा. संजय काही क्षण स्तब्ध होता. तो न बोलता अनाथ आश्रमात गेला. तिथं एक 3 महिन्याचा बाळ होता. डोळे काळेभोर, चेहऱ्यावर निरागस शांतता. त्याने बाळाला उचललं आणि त्याच्या मनात अचानक एक विचार आला. हा बाळ दोषी नाही, तो फक्त जन्मलाय चुकीच्या लोकांतून. त्याने व्यवस्थापकांना विचारलं, मी या बाळाचा पालक म्हणून आर्थिक जबाबदारी घेऊ शकतो का? त्यांना आनंद झाला. संजयने सत्याचं पालनपोषण सुरू केलं, फक्त माणुसकीच्या नात्याने. कथा परत ऑफिसकडे वळली. नेहा आता संजयच्या मनात खोलवर जागा बनवत होती. एके दिवशी ती म्हणाली, तुझ्यातली सच्चाई मला आवडते. नेहा म्हणाली, संजयच्या आयुष्यात खूप काही घडून गेलं होतं. श्रद्धा नावाच्या एका स्त्रीने त्याचं संपूर्ण आयुष्य झाकळून टाकलं होतं. पण त्या सावलीतून बाहेर पडताना त्याने स्वतःला नव्याने घडवलं होतं आणि त्याचं हे नव्याने घडलेलं रूप आता नव्या वाटेवर निघालं होतं. सत्य. अनाथ आश्रमातील त्या छोट्याशा बाळाचं नाव, श्रद्धाने दिलेलं नाव, त्याचं एकमेव खरं योगदान. संजयने त्याच्या आश्रमातील आईवडिलांशी सल्लामसलत करून त्या बाळाच्या शिक्षणाची, पोषणाची आणि वैद्यकीय जबाबदारी घेतली होती. मग त्या बाळाला अधूनमधून भेटणं, त्याला खेळणी देणं, त्याच्या गालावर हात फिरवणं, या सगळ्या गोष्टी संजयच्या दिनचर्येचा भाग झाला. त्या बाळात त्याला कुठेतरी एक हरवलेलं भावविश्व सापडत होतं, ज्यात ना अपेक्षा होत्या ना फसवणूक. त्या दरम्यान नेहा संजयच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात शिरत होती. हळूहळू, स्थिरपणे. तिच्या स्वभावातील समजूतदारपणा, शांतपणा आणि अत्यंत व्यावसायिकपण, स्नेहपूर्ण वागणं संजयला आपलंसं वाटायला लागलं. एक दिवस संजयच्या आईने स्पष्टपणे विचारलं, संजू, नेहाबद्दल तुला काही वाटतं का? ती चांगली मुलगी आहे, श्रद्धासारखी खोटी नाही. संजय गोंधळला. त्याच्या मनात हलकासा गोंधळ निर्माण झाला होता. पण त्याने आईच्या नजरेला नजर मिळवत उत्तर दिलं, आई, लग्न करावं वाटतं, पण पुन्हा विश्वास ठेवायचा धीर व्हावा लागतो. त्या दिवशी संजय आणि नेहा एका मीटिंगनंतर संध्याकाळी एकत्र बाहेर गेले. बाहेर एका शांत कॅफेमध्ये दोघं गप्पा मारत बसले होते. तुला असं वाटतं का की मी तुझ्या भूतकाळाशी स्पर्धा करत आहे? नेहाचा प्रश्न स्पष्ट आणि थेट होता. संजय हसला. नाही, तुला बघून मला वर्तमानाची जाणीव होते. तू नव्या वाटेवर चालायला शिकवतेस. नेहा काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, मग चालूया का एकत्र? त्या क्षणी संजयने तिचा हात धरला. नाटकी नाही, थाट्टी नाही, पण एक शांत, धीर, गंभीर स्पर्श. ती वाट नवी होती, पण सोबतीला विश्वास होता. तुरुंगात असताना श्रद्धाने संजयला अजून एक पत्र पाठवलं. त्या पत्रात ती लिहित होती,
माझं बाळ सुखात आहे याचा आनंद आहे. तू मला क्षमा केलीस की नाही हे माहीत नाही, पण मला एवढंच वाटतं, आयुष्यात खोटेपण कितीही असला तरी एक दिवस सत्य जिंकतं. सत्य हे त्याचं नाव आहे आणि त्याने तुझं आयुष्य उजळवावं ही प्रार्थना. संजयने तिचं पत्र वाचलं आणि बाजूला ठेवलं. आता त्याचं मन त्या भूतकाळावर ठसठसत नव्हतं. तो फक्त याची प्रार्थना करत होता, श्रद्धा खरंच पश्चाताप करत असेल. संजय आणि नेहाने ठरवलं लग्न करायचा. मोठा सोहळा नको, फक्त घरातले जवळचे मित्र आणि साधा विधी. लग्नाच्या दिवशी संजयच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आई म्हणाली, आज खरंच वाटतं देव उशिरा देतो पण योग्य देतो. संजय आणि नेहा एका छोट्याशा मंदिरात लग्नबंधनात अडकले. नेहा साध्या साडीत होती, पण तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता हीच तिची खरी सजावट होती. सत्यच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांनी त्याला घरी आणलं. त्याच्यासाठी केक, फुगे आणि छोट्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. संजयने त्याला उचललं आणि त्याच्या गालावर एक प्रेमळ चुंबन घेतलं. नेहा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तिघातही एक गोष्ट आहे, नाव सत्य, मन स्वच्छ आणि आयुष्य खरं. संध्याकाळी नेहा आणि संजय गच्चीत बसले होते, हातात चहा आणि समोर सूर्यास्त. संजय म्हणाला, कधी वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात खोटी बायको मला खरं आयुष्य शिकवेल. नेहाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. संजय म्हणाला, कधी कधी चुकीच्या माणसामुळे बरोबर माणसाची ओळख होते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.